नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आपले मत या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज व स्पेशल रिपोर्ट. जालन्यामध्ये सर्वत्र एकच नाव गाजत आहेत, ते नाव म्हणजे मंगेश साबळे. शेवटी लोकसभा उमेदवारीमध्ये अर्ज दाखल करणारा हा मंगेश साबळे कोण? का एवढी हिंमत या एका कार्यकर्त्यामध्ये, एका सामान्य माणसामध्ये आली, जेणेकरून पूर्ण जिल्ह्याचं वर्चस्व आपल्या हाती घेऊन या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा, हे ध्येय एका सामान्य माणसाच्या, एका सामान्य मुलाच्या का बरं एवढं लक्षात आलं? मंडळी, आम्हाला सर्वांनाच प्रश्न पडला असेल की हा नेमकं मंगेश साबळे कोण आहे. तर जाणून घेऊया या मंगेश साबळेची पूर्ण कहाणी. बातमी ऐकण्याअगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला याच चॅनलवर त्वरित बघायला मिळतील. मंगेश साबळे हा एक गेवराई पायगा या गावचा सरपंच आहे. फुलंब्री तालुक्यामध्ये हे गेवराई पायगा हे गाव आहे. त्या गावच्या एका छोट्याशा गावचा हा सरपंच. घरामध्ये वडील नसतानासुद्धा घराची धुरा सांभाळून पूर्ण गाव एकनिष्ठेने आणि इमानदारीने सांभाळणे हा त्याचा गुणधर्म. पण मात्र मंगेश साबळे चर्चेत आले का बरं? एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या मराठा आरक्षणाचा मुद्दा धरून सरकारला धारेवर धरलं. बघता बघता त्यांनी पूर्ण समाज आपल्या पाठीशी घेतला. समाजाला एकनिष्ठेपणाची वागणूक दिली आणि एकनिष्ठेपणा त्यांनी करून दाखवला, म्हणून पूर्ण समाजही त्यांच्या पाठीमागे राहिला. नंतर गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांना मनोज जरांगे पाटील यांची एकनिष्ठेची खात्री झाली. मराठा समाजाला यापेक्षा जास्त एकनिष्ठ माणूस भेटणे, नेता भेटणे हे मुळीच शक्य नसून हे त्यांनी ओळखलं. म्हणून त्यांनी या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे राहणे खंबीरपणे ठाम ठरवले. त्यानंतर मित्रांनो, दिवस असे आले की आंतरवाली सराटीहून जो मनोज दादा जरांगे यांचा आदेश येणारा असेल, सर्वप्रथम पहिला आदेश पाळणारे हेच ते मंगेश साबळे. आंतरवाली सराटीच्या बैठकीतून जर एखादा आदेश निघाला तर सर्वात अगोदर त्या आदेशाचे जर पालन कोणी करत असेल महाराष्ट्रामध्ये तर मंगेश साबळे हा व्यक्ती होता. मंगेश साबळे आपल्या गेवराई पायगा या गावातून आंदोलन उभा करी. नंतर रस्त्यावरचे आंदोलन असो, रस्त्यावरसुद्धा आपल्या गावातील कार्यकर्ते घेऊन रस्त्यावर आंदोलन उभा करी. संभाजीनगरच्या टी.व्ही. सेंटर भागात हो, या हर्सूल परिसरात हो, किंवा समृद्धी महामार्गावर हो, मंगेश साबळे यांनी यांचे आंदोलन चालूच ठेवले. मनोजदादा जरांगे यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहून मनोजदादा जो आदेश देतील त्या आदेशाचं पालन करणं हे मंगेश साबळे 100% मंगेश साबळे हे आदेशाचं पालन करत होते. त्यानंतर वेळ अशी आली की मनोजदादांनी लोकसभा उमेदवार देण्याचे ठरवले. या अगोदरपासून समाजासाठी झटणारे मंगेश साबळे यांनीसुद्धा त्यामध्ये भाग घेतला म्हणजे यांचीही नावं गावातील कार्यकर्त्यांनी मनोजदादा जरांगे यांच्याकडे पाठवली. मनोजदादांनी गावगावची नोटीस वाचत असताना देखील सांगितले की फुलंब्री तालुक्यामधील जर कोणी समाजासाठी झटत असला तर तो साबळे पाटील आहे, असं त्यांचं नाव घेतलं होतं. त्यानंतर मनोजदादा यांनी असा निर्णय घेतला की लोकसभेमध्ये आपलं काहीही नाही, आपला मार्ग जर आपल्याला सोडवायचा असेल, आपला प्रश्न जर आपल्याला सोडवायचा असेल तर तो विधान परिषदेमध्ये आहे. लोकसभेमध्ये केंद्रामध्ये आपलं काहीही होणार नाही, म्हणून त्यांनी लोकसभेमध्ये उमेदवारी देण्याचं काम बंद केलं आणि आपल्या मराठा समाजाशी संवाद बैठका चालू केल्या. त्यानंतर मंगेश साबळे यांनी स्वतःचा विचार करून गावातील कार्यकर्त्यांचा आणि तालुक्यातील हो, जिल्ह्यातील हो, सर्व बांधव मंगेश साबळे यांच्याकडे गावोगावी जाऊ लागले आणि मंगेश साबळे यांच्या गेवराई पायगा या गावात जाऊन मंगेश साबळे यांना विनंती केली की तुम्ही जालना या मतदारसंघातून लोकसभेसाठी उभे राहा. आपल्या समाजाकरिता, आपल्या शेतकऱ्याकरिता सर्व प्रश्न मार्गी लावणारा जर कोणी असेल तर तो तुम्ही आहे, असे त्यांना सांगून जालना लोकसभेची उमेदवारी घेण्यास भाग पाडली. त्यानंतर मंगेश साबळे यांनी जालन्यामध्ये आपली लोकसभेची
तयारी सुरू केली आणि बघता बघता त्यांनी लोकसभेचा उमेदवारी अर्जसुद्धा भरला. मात्र मंगेश साबळे यांची पार्श्वभूमी अशी होती की वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर हल्ला करण्यात आलेला होता. त्यामुळे एकच खळबळ या महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस उडाली होती. मराठा क्रांती मोर्चाच्या 2 कार्यकर्त्यासह हा हल्ला केला होता. या प्रकरणी त्यांना अटकसुद्धा झाली होती. पोलीस अधीक्षकांनी सुद्धा त्यावर त्यांना अटक केली होती. प्रसिद्ध वकील गुणवंत सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड मात्र मंगेश साबळे यांनी त्यांची सहकार्याने केली होती. हल्ल्याप्रकरणी मंगेश साबळे आणि यांच्या 3 जणांना अटकसुद्धा करण्यात आलेली होती. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हासुद्धा दाखल करण्यात आलेला होता. हे तिघंही मराठा क्रांती मोर्चाच्या संबंधित असल्याचं त्यावेळी सांगितलं जायचं. कारण की मराठा समाजाच्या कुठल्याही कामाशी हो, मोर्चाशी हो, सर्वप्रथम जे झुंजत होते ते म्हणजे मंगेश साबळे. त्या हल्ल्यानंतर मंगेश साबळे पुन्हा एकदा खूप मोठ्या प्रमाणे चर्चेत आले होते. मराठा आंदोलनाच्या वेळी मंगेश साबळे हे नाव सर्वत्र महाराष्ट्रामध्ये गाजले होते. त्यांनी सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड केली. मंगेश साबळे हे मूळ संभाजीनगर फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा या गावचे सरपंच आहेत. अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. यापूर्वी त्यांनी पंचायत समितीसमोर पैसे उधळण्याचं अनोखं आंदोलन केलं होतं. त्यामुळे ते पूर्ण राज्यात चर्चेत आले होते. एवढेच नव्हे तर अंतरावली सराटीत जेव्हा मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला तेव्हा त्या घटनेचा निषेध म्हणून मंगेश साबळे यांनी भर रस्त्यात आपली महागडी कार पेटवून दिली होती. त्यामुळे मंगेश साबळे ही चर्चेत आली होती. त्यानंतर त्यांनी सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड केली होती. स्वतःची 10 लाखाची हो, 15 लाखाची हो, मित्रांनो 1 रुपयाची पेटीसुद्धा स्वतःची हरली तर माणसाला दिवसभर करमत नाही. पण हेच ते सरपंच मंगेश साबळे ज्यांनी 10 लाखाची स्वतःची गाडी एक क्षणही विचार न करता पेट्रोल टाकून पेटवून दिलेली. कारण की अंतरावली सराटीमध्ये जो लाठीचार्ज झाला होता त्याचा निषेधार्थ म्हणून सरकारी गाड्या न पेटवणे, बस, ST, 4 व्हीलर, 2 व्हीलर यांना समाजातील लोकांच्या गाड्यांना नुकसान न पोहोचता स्वतःचीच गाडी पेटवून देणं हे त्यांनी त्यावेळी सक्षम ठरवलं आणि स्वतःची गाडी पेटवून अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं. मंगेश साबळे हे मराठा क्रांती मोर्चातील गुणवंत आणि क्रियाशील कार्यकर्ते आहेत. ते लढवया कार्यकर्ते आहेत म्हणून त्यांची पूर्णपणे ओळख आहेत. मराठा समाजाला आतंकवादाच्या चौकटीत दाखवण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. सदावर्ते हे मराठा समाजाबद्दल चुकीची वक्तव्य करतात असे मंगेश साबळे यांनी सांगितलं होतं. म्हणून त्यांची वकील बांधवांनीसुद्धा त्यावेळेस खूप सारी मदत केली होती. कुठल्या तरी समाजाकरता, एका मराठा समाजाकरता झटणारा एक सामान्य कार्यकर्ता जर आपली टोकाची भूमिका आपल्या या एखाद्या कार्यक्षमतेतून जर व्यक्त करत असेल तर त्यामागे नक्कीच कोणी ना कोणी उभे राहतात. म्हणून मंगेश साबळे यांच्या पाठीशी देव म्हणून उतरलेले ते वकील बांधव. जालना जिल्ह्याच्या अंतरावली सराटीत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं होतं. त्यावेळीस पोलिसांनी आंदोलकांच्या बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला होता. या घटनेत पोलीस आणि आंदोलक दोघेही जखमी झाले होते. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले होते. अनेक मराठा संघटनांनी रस्त्यावर उतरून जोरदार निषेध नोंदवला होता. त्यावेळी मंगेश साबळे यांनी फुलंब्रीत भर रस्त्यावर आपली कार पेटवून देत अंतरावली सराटीतील मारहाण प्रकरणाचा निषेध नोंदवला होता. त्यानंतर 4 सप्टेंबर रोजी मंगेश साबळे यांनी अंतरावलीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेटही घेतली होती. फुलंब्री पंचायत समोरासमोर पैसे उधळत मंगेश साबळे यांनी आंदोलन केलं होतं. विहिरीसाठी BDO पैसे मागितल्यानं त्यांनी नोटा उधळत आंदोलन केलं होतं. तब्बल 2 लाख रुपयांच्या नोटा उधळत मंगेश साबळे यांनी आंदोलन केलं होतं. त्यांच्या या आंदोलनामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. या आंदोलनाची माध्यमांनाही देखील घेतल्याने अखेर लाचखोर BDOला निलंबित करण्यात आलं होतं. सत्तेचा मार्ग कधीच तुम्हाला निराश करू शकत नाही याचं उदाहरण म्हणजे एकमेव मंगेश साबळे. समाजासाठी, आपल्या गावासाठी एकनिष्ठेने काम करणं, इमानदारीनं काम करणं यातूनच समाजसुद्धा शिक्षण घेतो. आणि या समाजाने एक शिक्षण हाती घेतलं ते म्हणजे मंगेश साबळे जर जालना मतदारसंघातील जर खासदार झाले तर जसा गावाचा विकास झाला तसा जिल्ह्याचाही विकास होऊ शकतो.
म्हणून पूर्ण गावागावातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील सर्व लोक एकत्रित होऊन मंगेश साबळे यांच्या गेवरे पायगा या गावी जाऊन मंगेश साबळे यांना विनंती करून त्यांना उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यात आला. बघता बघता त्यांनी उमेदवारी अर्ज दाखलसुद्धा केला आणि प्रत्येक गावामध्ये आता मंगेश साबळे आणि त्यांचे गावातील कार्यकर्ते हे आपला प्रचार करत जात आहेत. तरी मित्रांनो, मराठा समाजासाठी हा एकनिष्ठ सामान्य माणूस जर झटत असेल तर तुम्ही आम्हाला झटवायला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. आतापर्यंत रावसाहेब दानवे यांनी जालना जिल्ह्याची धुरा सांभाळली, पण फक्त आश्वासनावर मतदारसंघातील लोकांना आश्वासनं द्यायची, मात्र त्या आश्वासनाचं अंमलबजावणी करणं हे त्यांनी चुकीचं समजलं. म्हणजे त्यांनी एकही अंमलबजावणी केली नाही असं आपल्याला लोकांच्या प्रतिक्रियेतून जाणून येत आहे. तरी मित्रांनो, मंगेश साबळेकर स्वतःची प्रॉपर्टी नसताना, स्वतःची गाडीसुद्धा नसताना, स्वतःची वाहनसुद्धा नसताना आणि स्वतःकडे पैसासुद्धा नसताना हा माणूस समाजाकरता दिवसांदिवस रात्रदिवस एक करत आपल्या प्रचारासाठी जिल्ह्यात सर्वत्र फिरत आहेत. माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी पैसे नाही, जेवण नाही किंवा दारू तर मी देणारही नाही आणि याच्या व्यतिरिक्त मी पैसेही वाटू शकत नाही. मी फक्त एक तुम्हाला आश्वासन देतो, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न हा जोपर्यंत मी खासदार आहे तोपर्यंत लागूच करणार आणि मान्यताच करून आणणार, असं आश्वासन मंगेश साबळे यांनी त्यांच्या गावातील व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना दिलेलं आहे. तरी मित्रांनो, मंगेश साबळे यांच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? आगामी लोकसभा मतदारसंघामधून ते निवडून येतील का? यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा. जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल आणि तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी तुम्हाला या चॅनलवर त्वरित बघायला मिळतील. तुर्तास धन्यवाद. भेटूया.